तर इथे वाजलेले आहेत संध्याकाळच्या 5:45 आणि इथे बघा अन्नूताईने काय केलेलं आहे, तर रजाईचे 3 कवर होते आणि त्याच्यामध्ये तिने जे काही नवीन नवीन कपडे होते ते फोल्ड करून ठेवलेले आहेत आणि हे कपडे पॉलिस्टर ते फेकून द्यायला ठेवलेले आहेत साईडला. तर हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर हे बघा सोनेरी सोनेरी ऊन आहे आणि 6 जरी वाजल्या तरीसुद्धा ऊन आहेच अजून कायमचं. कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एकदम भयंकर उन्हाळा आहे या बारीचा. त्यामुळं ना संध्याकाळच्या 6 जरी वाजल्या तरीसुद्धा म्हणजे असं सावली होत नाही, ऊन असतंच असतं. तर आता इथे आली आहे मी किचनमध्ये आणि आज ना थोडासा उशीर झालेला आहे किचनमध्ये यायला. रोजचं संध्याकाळचं काम जे आहे ते 4ला चालू होतं माझं. पण आज ना आपलं निवांत चालू होतं. कारण की थोडंसं उशिरा येणार आहेत साहेब त्यामुळं. आणि काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता 14 मेचा. तर हा व्हिडिओ आहे 15 मेचा. 15 मेची संध्याकाळ आहे. तर काल मला ना पुरी भाजी बनवायचं होतं. पण ते प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही बाहेर जेवायला गेलो. त्यामुळं ना मी आज बनवणार आहे पुरी भाजी आणि काल ना मी ते वाटाणे भिजायला घातले होते. डीमार्टमधून ते हिरव्या वाटाण्याचं पॅकेट आणलं होतं ना, तर त्यातले वाटाणे भिजायला घातले होते बटाटा आणि वाटाण्याची भाजी करण्यासाठी. पण ते वाटाणे तसंच ठेवून दिलेले होते आणि त्याचं यूज व्हावा आणि जे काही मला बनवायचं होतं ते बनवावं म्हणून मी आज बनवणार आहे ते वाटाणा आणि बटाट्याची भाजी, पुऱ्या आणि काहीतरी भजी वगैरे बनवणार आहे. आणि भरपूर दिवस झालं साहेबांनी भजी वगैरे काही खाल्लं नव्हतं. त्यांना अगोदर ना भजी रोज खायची सवय होती. पण ते डायबिटीज आहे म्हणून कळाल्यावरती तेव्हापासून त्यांनी ना भजी वगैरे खाणं पण बंद केलं आहे. पण आज बऱ्याच दिवसाच्या नंतर त्यांच्यासाठी मी बनवणार आहे मिरची भजी. आणि अन्नूताई मात्र तिच्या तिच्या कामामध्ये व्यस्त आहे. म्हणजे एक तो ब्लू कलरचा टब होता आणि त्याच्यामध्ये मी कपडे ठेवले होते. तर तिने तो टब जो आहे ना तो पूर्णपणे खाली केला आणि जे आपलं रजाईचे जे मोठे मोठे कवर होते ना ते असंच मी फोल्ड करून ठेवलं होतं. त्याचा काही यूज नव्हताच. तर ते कवर तिने काढले आणि जे टबमधले जेवढे कपडे होते ना तेवढे सगळे व्यवस्थित फोल्ड करून त्या कवरमध्ये ठेवले. जेणेकरून कपडे पण स्वच्छ आणि सुरक्षित राहतील आणि ते टबची अडचण पण कमी होईल. त्यामुळं तिने तसं केलं आणि तिचं ना नेहमी लक्ष असतं म्हणजे कपड्यांचा ढीग पडलेला किंवा कपडे विस्कटलेले हे तिला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळं ना ती सतत आम्हाला तिघांना पण सारखं म्हणजे हे करत राहते ती, की कपडे इकडे नाही टाकायचं, तिकडे नाही टाकायचं. कोणी टॉवेल वगैरे यूज केला आणि कुठे चेअरवरती वगैरे ठेवला, तर तरीसुद्धा ती ओरडत राहते. आणि म्हणजे खास करून ना कपडे कुठं कोणाचे कसं ठेवायचं हे सगळं ती हे करत असते, काळजी घेत असते. आणि बेडरूममध्ये वगैरे पसारा वगैरे झालेला तिला आवडत नाही अजिबात. तर त्यामुळं ना ती तिच्या तिच्या कामामध्ये व्यस्त आहे. आरामात आपलं व्यवस्थित सगळं ठेवत असते ती. आणि कधीही कोणाचं काय टी-शर्ट, हे कलरचा टी-शर्ट कुठं आहे, ते कलरचा टी-शर्ट कुठं आहे असं जरी विचारलं तर ती पटकन सांगू शकते. म्हणजे सगळं ती ध्यानात ठेवते कोणाचं कुठं काय ठेवलेलं आहे ते. तर त्यामुळं ना मला कपड्यांचं काही टेन्शन राहत नाही आणि बाकीचं हे झाडू वगैरे मारायचं हे सगळं काम तीच करत असते. तर माझं फक्त संध्याकाळचं म्हणल्यावर स्वयंपाकाचंच काम असतं तेवढं. तर इथे बघा काल मी हे हिरवे वाटाणे जे आहेत ते भिजायला घातले होते. म्हणजे काल मला पुरी भाजी वगैरे बनवायची होती त्यामुळं वाटाणे भिजायला घातले होते. पण याचा काही यूज झाला नाही कारण की आम्ही बाहेर गेलो होतो जेवायला. तर आता वाटाणे पण तयार आहेत आणि हे कटिंग पण करून ठेवलं आहे, कांदा टोमॅटो सगळं. तर आता पटकन भाजीला फोडणी द्यायचं फक्त बाकी आहे. आणि त्या अगोदर हे बटाटे जे आहेत ते थोडंसं असं हलकं उकडून घेतलेलं आहे मी. म्हणजे एकदम गाळ पण नाही केला, पण थोडंसं असं हलकं उकडून घेतलं आहे. तर तोपर्यंत आता बटाट्याचं जे हे जे आहे ना कुकर जे आहे ना ते थंड होईपर्यंत इथे मी भजीसाठी बेसन तयार करून ठेवते. आणि मिरची भजी बनवायचं आहे त्यामुळं कांदा वगैरे कापायचं, मिरच्या कापायचं हे काही झंझट नाही. आणि साहेबांना कांदा भजीपेक्षा तर त्यांना ते मिरची भजीच आवडते जास्ती.
त्यामुळं आता इथे फक्त 4 चमचेच फक्त बेसन घेतलं आहे मी, कारण की जास्ती पण बनवलं ना तर खात नाहीत, मुलं पण खात नाहीत. त्यामुळं अजिबात आवडतच नाहीत ते भजी वगैरे कधी. फक्त ते साहेबांनाच आवडतात भजी वगैरे. तर आता इथे 4च चमचे घेतले बेसन आणि त्याच्यामध्ये हळद, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ हे टाकून घेतलं अगोदर. आणि त्यानंतर टाकणार आहे ओवा. तर ओवा जो आहे तो हाताने हलकासा क्रश करायचा आहे, चोळून घ्यायचा आहे ओवा, जेणेकरून ओव्याचा जो फ्लेवर आहे ना तो याच्यामध्ये येतो. आणि आपण अख्खा असाच ओवा टाकला ना तर मग ते एवढं काही खास वाटत नाही, पण असं चोळून टाकलं ना तर त्याचा सुगंध येतो भजीमध्ये. आणि ओवा असं पण आपल्याला म्हणजे फायदेशीरच असतो. मी तर ना रोज म्हणजे थोडंसं जरी असं ते रायजिऱ्यासाठी डब्बा वगैरे उघडला मसाल्याचा, की थोडा का होईना ओवा मी तोंडात टाकत असते, माझी सवयच झाली ती. तर इथे बघा मीठ, हळद, धना पावडर आणि ओवा एवढंच फक्त टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना सोडा वगैरे मी आत्ताच टाकणार नाही, सोडा वगैरे नंतर टाकणार आहे. आणि आता फक्त यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आहे. आणि याला जास्ती पण पातळ नाही करायचं. आणि थोडं थोडं पाणी टाकून जर आपण मिक्स करत राहिलं ना तर गाठी वगैरे बनत नाहीत बेसनच्या. तर त्यामुळं ना, आणि एकदम पाणी जास्ती टाकलं ना मग मात्र गाठी भरपूर बनतात आणि त्यानंतर मग आपल्यालाच त्रास होतो त्याचा. तर हे बघा ह्याची थिकनेस जी आहे ती अशा प्रकारे असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून भजी जी आहे ती म्हणजे व्यवस्थित होतात. तर आता हे ठेवून देते मी एका साईडला. जेव्हा साहेब येतील घरी तेव्हा डायरेक्टली भजी बनवते. आणि आता कुकर तोपर्यंत झालेला आहे हलकासा थंड. तर आता मी बटाटे बाहेर काढून घेते आणि त्यांची साल पण काढून घेते. तर आता इथे तयारी चालू आहे फोडणीची. आणि बटाटे जे आहेत ते उकडले होते व्यवस्थित, तर त्याची साल वगैरे काढून घेतली आणि म्हणजे त्याला व्यवस्थित कट करून घेतलं बटाट्याला. तर आता फोडणी देऊन घेते. आणि त्यानंतर टाकला कांदा. तर कांदा हलका असा लालसर होऊ दिला, म्हणजे काळपट जास्ती त्याला फ्राय करायची पण गरज नाही. हलका असा लालसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकलं अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. तर आता हे पण व्यवस्थित म्हणजे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे ना मी कॅमेरा एका हाताने पकडला होता आणि एका हाताने फोडणी द्यायला चालू होतं, कारण की उशीर भरपूर झाला होता. त्यामुळे ते स्टँड वगैरे शोधत बसायचं आणि ते मोबाईल सेट करायचं हे ते वेळ नव्हता. त्यामुळं माझा स्वयंपाक पटापट चालू होता आणि त्यामध्ये मग मी हातामध्ये कॅमेरा घेऊन व्हिडिओ बनवत होते. तर आता इथे कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, राई हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये टाकायचे पावडरचे मसाले. तर एक चमचा छोटासा गरम मसाला टाकला, त्यानंतर धना पावडर टाकलं आणि त्यानंतर आपलं घरगुती काळं तिखट जे आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि घरगुती काळं तिखट असलं ना तर मग याच्यामध्ये दुसरे जास्ती मसाले वगैरे टाकायची काहीच गरज नाही पडत, पण आहेत म्हणून उगाच मी टाकलं थोडं थोडं धना पावडर वगैरे. नाहीतर गरज नाही त्याची, कारण घरगुती मसाल्यामध्ये सगळी टेस्ट असते, फुल टेस्ट असते. त्यामुळं दुसरे पावडरचे मसाले मिक्स करायची गरजच पडत नाही. आणि त्यानंतर ना मग मी हे सगळे पावडरचे मसाले पण ना तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घेतले, जेणेकरून भाजीला कलर चांगला येतो. आणि त्यानंतर मग हे जे भिजलेले वाटाणे आहेत हे याच्यामध्ये ॲड केले. आणि आता बटाटे पण व्यवस्थित असं चिरून वगैरे ठेवलेले आहेत, पण आता दोन्ही हाताने म्हणजे बटाटे टाकणं शक्य नाही याच्यामध्ये. त्यामुळं मग मी कॅमेरा थोड्या वेळासाठी बंद केला आणि त्यानंतर मग याच्यामध्ये बटाटे ॲड करून मग आता पुन्हा व्हिडिओ चालू केला. तर आता सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि भाजी शिजायला ठेवून दिली.
आणि ते बघा भजी आता साहेब आलेले आहेत, त्यामुळे आता भजी बनवायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये टाकलेला आहे एक चिमूटभर खाण्याचा सोडा. आणि सोडा टाकलं ना तर लगेच भजी फ्राय करायला घ्यायचे असतात, नाहीतर ना ते सोडा टाकून असंच ठेवून दिलं ना मग ते काहीच फायदा नाही, मग बिघडतात भजी. तर फ्रेंड्स, यानंतरचा जो व्हिडिओ आहे, आता हा पण व्हिडिओ बघा एकदम स्लो चालला आहे, कारण की चार्जिंग पूर्णपणे डाऊन झाली होती आणि फोनमध्ये 1 ते 2% चार्जिंग होती, त्यामुळं व्हिडिओ बनतच नव्हता. त्यामुळं व्हिडिओ ना इथंच मी बनवणं थांबवलं. याच्यानंतर भजी वगैरे बनवले, साहेबांना दिले, त्यानंतर मग काही व्हिडिओ शूट केला नाही. तर आता पुढचा व्हिडिओ आहे नेक्स्ट मॉर्निंगचा. तर हा व्हिडिओ आहे आजचाच. तर पहाटेच्या वाजलेल्या आहेत 5 आणि 5 वाजून 5 मिनटं झालेली आहेत. तर पहाटे 3:30ला उठून मी स्वयंपाक वगैरे बनवून दिला, साहेबांचा डब्बा वगैरे दिला. त्यानंतर साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि आता पुढची जी कामं आहेत ती मला करायची आहेत. आणि एकदाशी डब्बा दिला ना तर मग मी नाही म्हणता 10 ते 15 मिनटं बसून राहते एका जागेवरती, सोप्यावरती. तर फ्रेंड्स, वाजलेले आहेत पहाटेच्या 5:15 आणि इथे तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. हे बघा, 5:15च्या सुमारासच आजकाल उजडलेलं दिसतं हलकं हलकं, कारण की कडक उन्हाळ्याचे दिवस असले ना तर हे असंच. बाकी हिवाळ्याच्या दिवसामध्ये मात्र ना 7 जरी वाजल्या तरी अंधार असतो. पण आजकाल बघा असं साहेब गेले जस्ट आणि त्यानंतर मी थोड्या वेळ बसले आणि येऊन बघते तर बाहेर हलकं हलकं उजडलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता 5:15 झालेले आहेत आणि अगोदर आता मी किचनमधली माझी जेवढी काही कामं आहेत ते आवरून घेते. चपात्या बनवायच्या बाकी आहेत, बाकी भाजी तर बनवलेली आहे, चपात्या बनवायच्या फक्त राहिल्यात. आणि त्याचसोबत आज ना मी आजपासून व्यायाम स्टार्ट करणार आहे, कारण की बरेच दिवसापासून ना व्यायाम करणं मी बंद केलं होतं. त्यामुळं म्हणजे एक तर मी घराच्या बाहेर कधी निघत नाही, त्यामुळं म्हणजे चालणं नाही, काय व्यायाम नाही, त्यामुळं म्हणजे थोडाफार त्रास होतो आणि तसा त्रास चालू झालेला आहे मला पण. म्हणजे उठायचं म्हणलं, बसायचं म्हणलं तर मग कंटाळा येतो आणि त्याचबरोबर ना वजन पण वाढल्यासारखं वाटतंय आणि वाढतच चाललं आहे. म्हणजे 40च्या नंतर ना वजन वाढतच जातं जर आपण हालचाल नाही केली शरीराची तर. त्यामुळं मग आता कुठं चालणं तर होत नाही, फक्त रात्रीच्या टायमाला फक्त जेवण झालं की मग आम्ही जात असतो चालायला वगैरे. पण आता पहाटेच्या टायमाला मी काय व्यायाम वगैरे करायला जात नाही, कुठं खाली गार्डनमध्ये वगैरे चालायला जात नाही. त्यामुळे आता घरातल्या घरातच व्यायाम करते आणि एक 10 ते 15 मिनटं जरी व्यायाम केला तरी पण बस झालं. तर स्वतःला फिट ठेवायचं तर स्वतःकडं पण थोडंसं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. बाकी आळस घेऊनच मी बसत होते, पण आजपासून रोजच्या रोज म्हणजे सकाळी जेव्हा साहेब जातील तेव्हा व्यायाम करणार आणि त्यानंतर रात्रीचं जेवण झालं की आपलं शतपावली करायला जाणार. म्हणजे अशा प्रकारे मी थोडंफार म्हणजे स्वतःला फिट ठेवू शकते. आणि प्रत्येक गृहिणीनं हे केलंच पाहिजे. आपण आपल्याकडं बरंच दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं पुढे जाऊन उतारवयामध्ये आपल्याला हे दुख ते दुख असं चालू होतं. त्यापेक्षा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तर चला तर मग. तर फ्रेंड्स, मला तर वाटतं ना की प्रत्येक गृहिणीने एक 10 मिनटासाठी का होईना स्वतःकडे वेळ काढावा आणि अशा प्रकारे व्यायाम वगैरे करावा, जेणेकरून आपलं जे शरीर आहे ते ॲक्टिव्ह राहतं. आणि तुम्ही एखादं बघा ना, एखादं मशीन जर असली तर त्याला जर ना रोजच्या रोज नाही चालवलं तर ती मशीन गंजल्यासारखी होते आणि त्यामुळं पुन्हा ती चालू करायचं म्हणलं तर मग ते त्रास होत असतो आणि जड जात असते. उदाहरणार्थ शिलाईची मशीनच बघा, त्याला ऑइल पाणी केलं, त्याला रोजच्या रोज चालवलं तरच ते व्यवस्थित चालते, नाहीतर जड जाते मशीन. त्याचप्रमाणे आपलंसुद्धा असतं की रोज आपल्या हातापायाची हालचाल झाली पाहिजे. आपलं काम काय आहे, घरातल्या घरातच इकडे तिकडे फिरणं असतं, घरातल्या घरातच स्वयंपाक करणं म्हणा, धुणं भांडी करणं, हे थोडंफार व्यायाम होतो आपला. पण जे व्यायाम बाहेर जाऊन भरभर चालून होतो ते आपला होत नसतो. त्यामुळं ना आपण कमीत कमी अशा प्रकारे तरी ना थोडा वेळ म्हणजे असं शरीराची हालचाल करावी आणि व्यायाम करावा. खरंच म्हणजे ना हलकं हलकं वाटतं व्यायाम केल्यामुळं. पण रोजचं माझं काय असायचं, आता वेळ तर असायचा माझ्याकडे, पण ना
कंटाळा करून मी बसायचे. आणि काय माहिती आजकालचं हे उन्हाळ्याचं जे वातावरण आहे ना ते सुस्तावल्यासारखं आहे आमच्या इकडे तर कमीत कमी. म्हणजे ना पहाटेच्या टायमाला गरमी होते, पण त्यानंतरचं जे वातावरण आहे ना एकदम थंड आणि शांत वाटतं. त्यामुळं ना झोप येते आणि मग सुस्तावतं माणूस. त्यामुळं हे व्यायाम वगैरे करायचं म्हणलं की कंटाळा यायचा आणि मग मी ना सुस्त होऊन आपलं झोपून जात होते, असं होत होतं. त्यामुळं ना बरेचसे म्हणजे अडचणी येत होत्या मला. आणि आता हे ना जसं मी व्यायाम बंद केला आहे तसं तसं तर मात्र मला वाटतंय स्वतःलाच असं फील होतंय की वजन वाढतच चाललंय, वाढतच चाललंय. तर फ्रेंड्स, फक्त 10 मिनिटाचा व्यायाम केला तरीसुद्धा म्हणजे हलकं हलकं वाटतंय आणि चांगलं वाटतंय जरा. तर फ्रेंड्स, रात्रीच वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवली होती, पण ती भाजी सगळ्यांनी इतकी आवडली की ती म्हणजे पुरली नाही सगळ्यांना. त्यामुळे मी पुन्हा तीच भाजी बनवली वापस. तर फ्रेंड्स, हे बघा कॉफी मग माझ्या वैभवदादांनी आम्हा दोघांसाठी गिफ्ट केलेलं आहे. तर साहेब आत्ताच याच्यामध्ये गरम पाणी वगैरे पिऊन गेले आणि मी तर कॉफी पिते, साहेब कॉफी पित नाहीत. त्यांना खूप सुंदर मग दिले, तर माझ्यासाठी खूप सोयीस्कर झालं आहे. आणि साहेब पण गरम पाणी किंवा चहा वगैरे पितात याच्यामध्ये. आता मुलांनी एवढ्या आवडीनं दिलं आहे म्हणल्यावरती आवडीनंच पिणार ना. तर फ्रेंड्स, आता इथे थोडंफार चपात्या बनवायच्या राहिल्यात, पीठ शिल्लक राहिले. तर मी पटापट हे किचनमधले जेवढे काही कामं आहेत ते आवरून घेते. तर आता इथे चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि तवा गरम होता, त्यामुळं मी एका डब्यावरती तो तवा ठेवलेला आहे. कारण की डायरेक्टली असं गरम तवा वॉश बेसिनमध्ये टाकलं तर थोडंसं पाणी जर पडलं तर मग ते तवा ना खोलगट होत असतो. त्यामुळं ना त्याला थंड होईपर्यंत एका साईडला ठेवून द्यायचं असतं. म्हणजे माझ्याकडून अगोदर ही चूक झालेली आहे. माझा एक छान असा मोठा तवा होता आणि खूप छान तवा होता, पण ना मला माहिती नव्हतं की गरम तव्यावरती पाणी पडल्यावरती त्याला ना असं खड्डा पडतो आणि खोलगट होतो तवा, हे मला माहिती नव्हतं. म्हणून मी आपलं काही भाकरी वगैरे बनवल्या की तव्यामध्येच काहीतरी भाजी वगैरे बनवायची, काहीतरी सुकट वगैरे काहीतरी बनवायची, ज्यामुळं ना ते तवा जो आहे तो खोल खोल होत गेला. आणि आता म्हणजे मला कारण माहिती नव्हतं म्हणून ते होत होतं तसं. पण नंतर ना मग माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की गरम तव्यावरती पाणी कधीच पडू द्यायचं नाही, नाहीतर तवा पूर्ण खराब होत असतो. तर मला आता माहिती पडल्यामुळं मग आता तव्यावरती ना गरम तव्यावरती अजिबात पाणी पडू देत नाही मी. साईडला ठेवून देते आणि थंड होऊ देते तवा अगोदर. आणि हा तवा जो आहे ना तो एवढा काही खास नाही, जाड नाही तवा, थोडासा असं असं मीडियम आहे. पण जो खराब झालेला तवा आहे ना तो खरंच खूप जाड आणि छान होता तवा, पण त्याला ना आता खोलगट ते झालेलं आहे ना, त्यामुळं चपाती किंवा भाकरी केलं ना तर ते म्हणजे व्यवस्थित होत नाही त्याच्यावरती. पण कधी कधी मी यूज करते त्याला, कारण की एवढा छान तवा म्हणजे असंच ठेवून द्यायचं ते पण नाही योग्य वाटत. त्यामुळं कधी कधी यूज करते त्या तव्याचा पण मी. तर आता चपात्या वगैरे बनवून झाल्याच्या नंतर इथे किचन जे आहे ते घासून धुवून स्वच्छ करून घेते, जेणेकरून मग मला बाहेरची कामं करायला हे होतं. म्हणजे किचन एकदाशी स्वच्छ केलं तर टेन्शन नाही राहत पुन्हा. आणि आता किचनमधलं दुसरं काही काम राहिलं पण नाही आहे. आता काय फक्त चहा वगैरे बनवायचा असेल तरच तेवढं यूज होणार, नाही तर चपाती भाजी सगळं बनवून झालेलं आहे. त्यामुळं आता किचनमध्ये म्हणजे किचन पूर्ण क्लीन करून घेते. आणि फ्रेंड्स, माझी ना एक जुनी सवय आहे. जेव्हाही मी किचनमध्ये काम करत असते ना, भलं ते स्वयंपाक बनवणं म्हणा किंवा भांडे घासणं म्हणा किंवा कोणतंही काम म्हणा करत असले ना किचनमध्ये, तेव्हा मात्र माझं गुणगुणणं चालू असतं. म्हणजे एक म्हणतात ना ते बाथरूम सिंगर, तर तशा टाईपचं म्हणजे ना
गाणे म्हणत म्हणत काम करायचं, म्हणजे काम जे आहे ना ते जरा लवकर लवकर होतं आणि आपल्याला बोर पण होत नाही. त्यामुळं ना असं गुणगुणत आपलं माझी कामं जी आहेत तीच चालू असतात. आणि ज्यामुळे ना मला कामं कधी सुरू झाली आणि कधी संपून गेली ते पण कळत नाही. एकदा ट्राय करून तुम्ही पण नक्की बघा. असं माझ्यासारख्या बऱ्याच गृहिणी असतील ज्यांना अशी सवय असेल आणि असतात, बऱ्याच जणी असतात. मी पण पाहिलं आहे बऱ्याच जणी असतात. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण असं काम करता का? काम करताना म्हणजे गुणगुणणं हे तुमची पण सवय आहे का? हे नक्की सांगा मला. तर आता इथे किचन सगळं धुवून स्वच्छ झाल्याच्या नंतर आता जी काही भांडी वगैरे आहेत ते घासून घेते आणि मग आपलं किचनमधलं म्हणजे झालं मोकळं काम, फ्री झालं. तर 6 वाजलेले आहेत बघा आणि बाहेर एवढा उजेड पडलेला आहे, जसं काय 8 वाजले असतील असा उजेड पडलेला आहे. पण बघायला गेलं तर 6च वाजलेले आहेत. आणि अजून मुलांना उठवण्याचा टायमिंग झालेला नाही, म्हणजे 7ला त्यांना उठवते, त्यामुळं अजून 7 वाजलेले नाहीत. त्यामुळं मग म्हणलं एखादा कप कॉफी प्यावा. कारण की माझ्या लेकाने एवढं म्हणजे आवडीने कॉफी मग आणलेला आहे आणि मला खरंच कॉफी प्यायला आवडतं मला. पण कॉफी बनवताना ना थोडासा मोठा कॉफी मग असला ना तर ते त्याच्यामध्ये कॉफी बनवणं म्हणजे सोयीस्कर होतं. छोट्या कपमध्ये ना थोडंसं अवघड होतं कॉफी बनवणं. त्यामुळं मी तर खूप खुश आहे कॉफी मग बघून आणि आता याचा यूज पण करणार आहे मी. तर आता इथे दूध, पाणी आणि साखर हे उकळायला ठेवलेलं आहे आणि आता बनवणार आहे कॉफी. तर ते ब्रू कॉफी असते ना ते आणलेली आहे मी. कोणतीही चालते, नेसकॅफे, ब्रू कुठलीही. तर आता रेशन भरताना मी आणलं होतं पण सगळं कॉफी संपलेले आहेत आता. फक्त लास्ट 2 पॅकेट राहिलेलं आहे आणि ते मोठं डब्बा जर आणला ना कॉफीचा तर काय माहिती त्याचं जर ते म्हणजे दगड बनल्यासारखंच होतं ते कॉफी. त्यामुळं ना मग मी असे छोटे छोटे पाऊचच आणत असते कॉफीचे आणि ज्यामुळं कधीही मन झालं की आपलं पाऊच उघडला तर कॉफी चांगलं असतं, कॉफी पावडर. नाहीतर ते डब्बा आणला ते दगड होऊन बसतं कधी कधी, त्यामुळं मला ते आवडत नाही. तर आता कॉफीचं पाऊच जे आहे त्याला कट करून मी मगमध्ये टाकलेली आहे कॉफी आणि आता जसं दूध उकळेल तसं मग हे आपलं उकळतं दूध मगमध्ये टाकणार आहे. तर आता निवांतपणे बाल्कनीत बसून 1 कप कॉफी प्यायची किंवा चहा प्यायचा असं हे आहे. तर आता मुलांना ना म्हणजे कॉफी पिऊन झाल्याच्या नंतर उठवेन. तर फ्रेंड्स आता व्हिडिओ जो आहे ना तो खूप मोठा झाला आहे, त्यामुळं आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.